शिवसेना भवनाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल होत आहेत। महिला आणि पुरुष कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबतच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, ती आपण पाहूया। महिला असतील यासोबतच पुरुष असतील, हे सगळे डोक्याला काळी पट्टी बांधून आणि एकूणच काळ्या पेहरावामध्ये हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो एक चेहरा आहे त्या आजी या ठिकाणी दाखल झाले। आजी, आज तुमच्या माध्यमातून या आंदोलनात, तुम्ही निषेध आंदोलनात सहभागी झाला आहात, काय तुमची म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एवढंच, आणि आमच्या साहेबावर कसले आरोप घेतले नाही पाहिजे एवढेच, की ह्या मुख्यमंत्री बनलाय, हे काय मुख्यमंत्री बनलाय, हे 1500 रुपये घेऊन बहिणी आया बहिणींना विकत घेतला नाहीत, आणि याचा निर्णय झालाच पाहिजे, याला शिक्षा झालीच पाहिजे। इतरही काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज तुमच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जाते, निषेध आंदोलन। खरं तर पक्षांनी बंद पुकारला होता, न्यायालयाने या बंदला विरोध केला, नकार दिला। आता तुम्ही आंदोलन करताय ते बघा, कारण का प्रत्येक घरामध्ये लहान मुलं आहे, आणि आम्ही आज शाळेमध्ये मुलांना पाठवतो, एक विश्वास म्हणून पाठवतो, पण त्याचा विश्वासघात होत असेल, आज त्या मुलीवरती झाला, अजून आणखीन किती जणांवरती होईल, त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। आणि ह्याला न्याय भेटलाच पाहिजे, की नाही भेटला तर आम्ही असंच आंदोलन करत राहू। हातात काही पोस्टर घेऊन या ठिकाणी काही महिला सहभागी झालेल्या आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून तोंडावर काळी फीत बांधून या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का आणि महिलेला कधी न्याय मिळणार, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे। खरं तर हे मूक आंदोलन आहे, आणि या मूक आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे आहे। दुबेजी, तुम्ही मला सांगा, आज निषेध आंदोलन तुमच्या माध्यमातून केलं जात आहे, खरं तर बंद पुकारण्यात आला होता। असं आहे की बंद आम्ही पुकारले होते कोणासाठी? जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी। पण ज्याप्रमाणे हायकोर्टाने इतक्या तात्पुरताने निर्णय दिला आहे की तुम्ही बंद करू शकत नाही, तुम्ही हे करू शकत नाही, ठीक आहे, आम्ही मूक प्रदर्शन तो करू शकतो, एक काली पट्टी बांधून आपल्या आई भगिनींसाठी एक आंदोलन तो करू शकतो शांतिरीतीप्रमाणे, आणि मुंबईची जनता आम्हाला साथ देत आहे। सगळ्यांनी स्वतः दुकान बंद पाडली होती, पण आमचे साहेबांनी सांगितलं की भाई, कोर्टाची आदर आहे आमच्या दिलामध्ये, आमच्या मनामध्ये, तर जे कोर्टाचा निर्णय आहे तुमचा आदर करा। पण तुम्ही बघा, शिवसैनिक घरी नाही थांबले, शिवसैनिक सेनाभवनला आले आहेत आणि एक मूक प्रदर्शन करत आहे, आणि लोकांच्या मनात एक राग आहे। राग कोणाच्या बद्दल आहे? या कानून व्यवस्थाच्या बद्दल आहे, या वर्तमानची सरकारच्या बद्दल आहे, आणि ह्या निषेध आम्ही करतो।